नमस्कार मित्रांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्यामध्ये जगन्नाथ हा आता सारंगला एक महत्त्वाचा सल्ला देतो. जगन्नाथने सांगितलेले असते की हे बघ, सत्य तुझ्या आजूबाजूलाच आहे आणि फक्त तुला ते शोधायची गरज आहे. सारंग जेव्हा आता आपल्या बेडरूममध्ये असतो तेव्हा सारंगला ते जे काही झालं ते सगळं आठवत असते. आणि त्यानंतर आता सावलीने शपथ घेऊन सारंगला सांगितलेले असते की मी जगन्नाथजीकडून जे पैसे घेतले ते मुद्दाम घेतलेले नाहीये. हे देखील आता बेडरूममध्ये असलेल्या सारंगला आठवतं. आणि तेवढ्यात आता दरवाजात तिलोत्तमा तिथे आलेली असते. तिलोत्तमा सारंगकडे बघते आणि म्हणते की झोपला नाही का अजून? येऊ का रे सारंग? सारंग म्हणतो की ये ना आई, आणि झोपायचीच तयारी करत होतो. तर आता तिलोत्तमा म्हणते की दरवाजा उघडा दिसला तेव्हा तुझ्यासाठी तेल घेऊन आले, तुझ्या डोक्याला तेल लावायला. आणि त्यानंतर आता तिलोत्तमा सारंगला म्हणते की बस ना सारंग खाली. आणि आता तिलोत्तमा सारंगच्या डोक्याला तेल लावू लागते. तिलोत्तमा म्हणते की लहानपणी फुलांचा अर्क असलेले तेल मी तुझ्या डोक्याला लावायचे तेव्हा तू खूप खुश व्हायचा. तर सारंग म्हणतो की आई, त्यावेळेस मला तुझा स्पर्शसुद्धा खूप आवडायचा. त्यानंतर आता विचार करत सारंग म्हणतो की आई, तू माझ्यावरती नाराज नाही आहेस ना? तर तिलोत्तमा म्हणते की मी का नाराज राहील सारंग तुझ्यावर, मला सांग बरं. तर सारंग म्हणतो की आई, आत्ता सध्या तुझ्या आणि माझ्यामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत ना आणि जे वाद चालू आहेत ना, त्यामुळे मी तुला सांगतोय की तू माझ्यावर नाराज नाही आहे ना. तिलोत्तमा म्हणते की हे बघ सारंग, घर म्हटलं ना त्यामध्ये वाद विवाद, प्रेम, आपुलकी, माया हे सगळ्या गोष्टी येतातच. विचार करत आता सारंग म्हणतो की आई, लवकरात लवकर हे चाललेलं युद्ध संपलं पाहिजे. विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की संपेल सारंग, हे सुद्धा युद्ध नक्की संपेल. आणि त्यानंतर विचार करत आता तिलोत्तमा म्हणते की सारंग, त्या दोन्ही मुलींपैकी जर तू एकीची निवड केली ना तर हे सुद्धा युद्ध संपेल. ते ऐकताच आता सारंगच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. इकडे आता संध्याकाळ होताच सावली आता तिचं अंथरूण टाकू लागते. आणि तेवढ्यात आता अस्मी सावलीकडे येते. सावलीला बघताच आता अस्मी म्हणते की इथे झोपतेस का ग सावली तू? आणि खूप माज आहे ना तुला? सावली आता अस्मीकडे बघते. आणि त्यानंतर आता अस्मी सावलीच्या अवतीभोवती फिरत म्हणते की हे बघ अगं सावली, आता तरी तू तुझी लायकी ओळख. या घरात तुला कोणताच मान नाहीये आणि तिलोत्तमा मॅडम तर तुला सून मानतच नाहीये. आणि त्यानंतर आता सावलीच्या तोंडासमोर तोंड घेत आता अस्मी म्हणते की मी तुला तुझी भविष्यवाणी सांगू का ग सावली? पटकन आता अस्मी सावलीचा हात धरते आणि हाताकडे बघत आता अस्मी म्हणते की हे बघ, लवकरच सारंगचा आणि तुझा डिवोर्स होणार आहे आणि मी अस्मी सारंग मेंदळे होणार आहे. ते ऐकून आता सावली जोराने अस्मीचा हात झटकते. आणि त्यानंतर सावलीला राग येतो. मोठे डोळे करून सावली आता अस्मीकडे बघू लागते. आणि लगेच आता अस्मी म्हणते की का राग आलायस का? आणि मला भीती दाखवण्याचा प्रयत्न करतेस? पण अगं सावली, तुझ्यासारख्या 56 मुली मी वाटेला लावल्यात. आणि लगेच आता सावली म्हणते की तुझ्याकडे बघून कळतेस ते. आता अस्मी हसू लागते. आणि लगेच आता सावली म्हणते की आजपर्यंत दुसऱ्याचं नुकसान करूनच तू मिळवलंयस, पण मी जे मिळवलंय ना ते विठोबारायाच्या कृपेने मिळवलंय. विठोबाच्या कृपेने आजपर्यंत मी जे मिळवलं ते पुण्याईने मिळवले आणि सत्याच्या मार्गावरून मिळवलं, असं सावली आता अस्मीला सांगते. हसतच आता अस्मी म्हणते की सावली, तुला जे बोलायचं ते बोलून घे, पण एक गोष्ट तू कायम लक्षात ठेव, सारंग हा फक्त माझा आहे आणि माझाच राहणार आहे. आणि लगेच आता अस्मी म्हणते की त्याच्या मनात, त्याच्या हृदयात फक्त माझ्याच आठवणी आहेत आणि त्याच्या डोळ्यासमोर फक्त माझा चेहरा आहे. सावली, एवढं तू लक्षात ठेव. अस्मी म्हणते की अगं सावली, सारंगच्या हृदयाला फक्त माझाच आवाज ऐकू येतो आणि त्याला फक्त मीच दिसते, एवढं तू लक्षात ठेव. इकडे आता तिलोत्तमा ही सारंगला तेल लावते आणि आता सारंग कॉटवर झोपतो. तर आता तिलोत्तमा तिथून जाऊ लागते. तेवढ्यात आता सारंग म्हणतो की आई, जरा म्युझिकचं बटन चालू कर ना. तिलोत्तमा आता म्युझिकचं बटन चालू करून तिथून निघून जाते. आणि त्याच वेळेस आता म्युझिकमधून माझे सासर ग पंढरी, माझे माहेर ग पंढरी हे गाणे चालू होते. आणि ते गाणे ऐकताच आता सारंग खूप खुश होऊ लागतो. आणि त्याच वेळेस इकडे किचनमध्ये अंथरूण टाकून झोपलेल्या सावलीच्या कानावरती त्या गाण्याचा आवाज येतो आणि सावलीसुद्धा खूप खुश झालेली असते. दुसऱ्या दिवशी आता सारंग सकाळीच उठून योगासनाला बाहेर बसलेला असतो. तेवढ्यात आता सावली सारंगकडे येते आणि सारंगला हाक मारू लागते. तर सारंग म्हणतो, सावली, माझा अजूनही तुझ्यावरचा राग काही गेलेला नाहीये बरं का? सावली म्हणते की सर, मला माहिती आहे. आणि तेवढ्यात आता सावली म्हणते की तुमचा राग आहे ना, तेव्हा तुम्ही जेव्हा तो घालवणार तेव्हाच तो जाणार. पण काल मी तुमच्या बेडरूममध्ये पाणी भरून ठेवलं होतं, ते पाणी तुम्ही पिलात का?
सारंग आता काहीच बोलत नाही आणि सावलीसुद्धा तिथून रागाने निघून जाते. तर तिरप्या डोळ्यांनी सारंग आता सावलीकडे बघतो आणि त्यानंतर आता सावली ही वर निघून जाते. सावलीने आता फुलाचे ताट आता शेजारीच ठेवलेले असते आणि रागाने सावली आता तिच्या साडीचा पदर कमरेला खोसते आणि पुन्हा सारंगकडे बघू लागते. आणि सारंग देखील आता हळूच मान मागे करून आता सावलीकडे बघू लागतो. सारंग आपल्याकडे बघतो हे लक्षात येताच आता सावली पुन्हा इकडे तिकडे बघू लागते. आणि त्यानंतर आता सावली पुन्हा झेंडूच्या फुलाचे ताट आपल्या हातात घेते आणि पायरीवरती आता ते फुलं आता एकदम व्यवस्थित असे ठेवू लागते. आणि आता त्या फुलांचे एकदम सुंदर असे नाव काढून सावली ही पटकन आता आतमध्ये जाते. इकडे आता सारंग त्याचे योगासन आवरून आता तयार झालेला असतो. आणि त्यानंतर आता सारंग हा पुन्हा त्याचे योगासन आवरून त्या पायरीपाशी येतो. तर सावलीने आता झेंडूच्या फुलाची स्वारी असे नाव काढलेले असते. आणि आता सारंग ते नाव बघतो आणि समोर दरवाजाकडे बघतो. तर सावली ही पटकन पुन्हा बाहेर येते आणि चेहऱ्यावरती हात ठेवून आता सावली सारंगकडे बघत आता प्रेमाने स्वारी बोलते. तर सारंग खुश झालेला असतो. दुसऱ्या दिवशी राग आणि ऐश्वर्या आता अस्मीच्या बेडरूममध्ये येते. अस्मी आता तिथे झोपलेली असते. राग आणि ऐश्वर्या आता अस्मीकडे बघते आणि म्हणते की अस्मी उठ. तर अस्मी आता पुन्हा चेहऱ्यावरती उशी घेते आणि म्हणते झोपू द्या ना मला. आता राग घेऊन ऐश्वर्या म्हणते की अगं जग जिंकणारी माणसे ना युद्धभूमीवर असतात, असे अंथरुणात पडून नसतात. आणि तेवढ्यात आता लगेच झोपेत असलेली अस्मी म्हणते की ऐश्वर्या मॅडम आता हे युद्ध कुठून आलंय, मला जरा झोपू द्यात. आणि हात जोडतच अस्मी आता झोपते. तर आता ऐश्वर्या म्हणते ठीक आहे अस्मी. आणि लगेच रागाने ऐश्वर्या आता पाण्याचा ग्लास घेऊन तो अस्मीच्या तोंडावर मारते. झटकन अस्मी आता उठून बसते. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते की असं सारंगला जिंकणार आहेस का तू. अस्मी म्हणते की सकाळी लवकर उठल्यानंतर मी तरी कुठे सारंगला जिंकणार आहे. त्यानंतर आता राग घेऊन ऐश्वर्या म्हणते मला माहिती आहे अस्मी तू इथे फक्त मजा मारायला आलीस, तुझ्याकडे सिरियसनेस डेडिकेशन अजिबात नाही आहेस. आणि इकडे आता अस्मी म्हणते की काय चाललंय ऐश्वर्या मॅडम तुमचं, असं सकाळी सकाळी लवकर उठून मी काय करणार आहे, दर्शिक लॉजिकली बोला ना. तर ऐश्वर्या म्हणते की प्रयत्न करायला काय हरकत आहे अस्मी. ऐश्वर्या म्हणते की अस्मी तुला कळतंय का सकाळी लवकर उठून सारंगला काय हवं काय नको, सारंगचं काय वेळापत्रक आहे, सारंगला काय लागतं सकाळी, हे सगळं तुला बघायला नको का. आणि लगेच हसतच अस्मी म्हणते की त्याने काय होणार आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की अरे बापरे कुठून आली ही मुलगी आणि मी कुणाला समजावते. आणि लगेच आता अस्मी म्हणते की तुम्ही ना खूप सिरियस घेता डोक्याने आणि माझे प्लान वेगळे आहेत, तुमचे प्लान वेगळे आहेत, तेव्हा मला माझ्या डोक्याने माझ्या प्लानप्रमाणे करू द्यात ना. ऐश्वर्या म्हणते की तुझ्या पद्धतीने तू करून बघितलं आणि काय झालं, तोंडावर पडलीस तू अस्मी. आणि त्या मूर्ख मुलीच्या विरोधात पुरावा द्यायला गेली आणि त्याच ठिकाणी तोंडावर पडलीस अस्मी तू. आणि कशाला तुझ्या डोक्याने चालतेस तू, असे आता ऐश्वर्या ही अस्मीला सांगते. अस्मी म्हणते की तुम्ही ना खूप कॉम्प्लिकेटेड आहात आणि मला प्रयत्न करू द्यात. अस्मी म्हणते की बरं ठीक आहे. आणि अस्मी पटकन आता ऐश्वर्यासमोर येते. ऐश्वर्या आता अस्मीचा हात धरते आणि म्हणते की सकाळी लवकर उठून ती पोरगी सारंग जवळ जाऊन सिंपती मिळवण्यासाठी काहीतरी बोलत होती. तिचा भाऊ देखील इथे आहे पण सारंगच्या जवळ जाण्याचा एकसुद्धा प्रयत्न ती सोडत नाही. आणि तू काय करतेस इकडे. आता अस्मी विचार करते आणि म्हणते की प्रयत्न तर ती मुलगी खरोखर मनापासून करते. तर आता ऐश्वर्या म्हणते बरं झालं तुझ्या मनापासून, मी अभिनंदन करते, तुझ्या लक्षात तरी आलं ते. अस्मी म्हणते की तिने किती जरी तिला प्रयत्न करू द्यात तरीसुद्धा ती मुलगी जिंकणार नाहीये, कारण मी तिला जिंकू देणारच नाहीये. आणि त्यानंतर आता ऐश्वर्या म्हणते की तुला काय करायचं आज माहिती आहे ना. आणि ऐश्वर्या आता अस्मीच्या कानामध्ये तिचा प्लान सांगते. आणि त्यानंतर आता इकडे सोहम आणि बबलू बाहेर येतात आणि कॅरम खेळू लागतात. आणि तेवढ्यात आता बबलू म्हणतो की परत मार. तर आता सोहम भडकलेला असतो, सोहमला राग आलेला असतो, कारण तारा आता सोहमला भेटायला आलेली नसते. बबलू म्हणतो की एक मिनटं, अरे सोहम भैरवीजीने तुला पकडलं की काय. तर आता सोहम म्हणतो की तारा मला भेटायला आली असती तर तिने पकडलं असतं ना. तेवढ्यातच सावली बाहेर येते आणि त्यांचे बोलणे ऐकू लागते. आणि लगेच आता बबलू म्हणतो की मी तर बरोबर ताराला पत्र दिलं होतं, चिठ्ठी दिली होती, मग का नाही आली ती काय माहिती. तेवढ्यात बबलू आणि सोहमचं लक्ष सावलीकडे जाते. सावली आता गालातल्या गालात हसते. आता मात्र सोहम घाबरतो. सोहम म्हणतो की सावली वहिनी तू कधी आलीस आणि आमचं बोलणं तू ऐकलं नाहीस ना. आता सावली हळूच म्हणते कोणत्या विषयावरती बोलत होतात तुम्ही. पटकन आता बबलू म्हणतो की आम्ही कॅरमबद्दल बोलत होतो. तर सोहम म्हणतो नाही सावली वहिनी आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो. आणि आता सावली म्हणते की बाहेर खूप ऊन वाढलंय आणि मला ना तारा मॅडमच्या घरी जायचं होतं.
होतं आणि कसं जाऊ तेच काही कळत नाही. पटकन आता सोहम उठून उभा राहतो आणि म्हणतो की मी सोडतो ना तुला. आणि लगेच सावली आता सोहमकडे बघते आणि पुन्हा भानावर येत सोहम खाली बसतो. हसतच सावली म्हणते तुमच्याकडे काही कामं नाही आहेत का? तर हसतच सोहम म्हणतो काहीच नाही वहिनी. आणि लगेच आता सावली म्हणते मग चला. इकडे आता सारंग, नील सगळेजण आता बसलेले असतात. तेवढ्यात आता नील म्हणतो की सारंग, तोपर्यंत आपल्या प्रोडक्शनची कॉस्ट कमी होत नाही ना तोपर्यंत आता आपल्याला पुढचं प्रोडक्शन सुरू करता येणार नाहीये. आणि तेवढ्यात आता तिलोत्तमा आणि अस्मीसुद्धा तिथे आलेली असते. तर इकडे सोहम बबलूला घेऊन सावली आता ताराच्या घरी जायला निघते. तिलोत्तमा तिच्याकडे बघते आणि लगेच आता तिलोत्तमा म्हणते की 1 मिनिट तुम्ही तिघे कुठे निघालात? तेव्हा आता सोहम म्हणतो की सावली वहिनीला ताराच्या घरी जायचंय. तेव्हा सावली वहिनीला सोडायला चाललोय. तिलोत्तमा म्हणते की त्यासाठी तिघांना एकत्र जाण्याची काय गरज आहे? एवढं महत्त्वाचं आहे का? बबलू म्हणतो की महत्त्वाचं तर काहीच नाहीये. तेवढ्यात आता तिलोत्तमा म्हणते की महत्त्वाचं काम नाही ना? मग बबलू तू इथेच थांब, कारण राजकुमारला तुझ्याकडे काहीतरी काम आहे. आणि लगेच आता सोहमकडे बघत तिलोत्तमा म्हणते की तू जा आणि तू नंतर आला ना तरी चालेल. तर आता लगेच सोहम म्हणतो की ठीक आहे मॉम. आणि तेवढ्यात आता सारंग सावलीकडे बघत म्हणतो सांभाळून जा बरं का. आणि आता सोहम आणि अस्मी निघून जाताच इकडे आता भयानक घटना घडलेली असते आणि ऐश्वर्या आता अस्मीला खुणावते आणि सारंगला तो आता पॉटवरचा चहा देण्यासाठी सांगते. तेवढ्यात आता अस्मी सारंगच्या हातात चहा देत म्हणते की सारंग अरे चहा घे ना. तर आता तो चहाचा कप घेऊन सारंग आता बाजूला ठेवतो आणि त्याच वेळेस आता अस्मी ही चक्कर येण्याचे नाटक करते आणि खाली पडते. अस्मी ही खाली पडताच आता पटकन आता बबलू, तिलोत्तमा अस्मीला धरतात. तर आता सारंगसुद्धा आता पटकन त्याचा मोबाईल काढून डॉक्टरांना कॉल करतो आणि पटकन आता सारंगने फोन करतात. डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर आता अस्मीला तपासतात. अस्मीला तपासल्यानंतर आता डॉक्टर म्हणतात की यांची पूर्वी अजून एखादी ट्रीटमेंट चालू होती का? तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की मी लगेचच फाइंड आउट करते. आणि त्यानंतर आता पटकन ऐश्वर्या तिच्या गोळ्याची फाईल घेऊन येते. तर डॉक्टर आता अस्मीच्या गोळ्याची फाईल बघतात आणि लगेच आता डॉक्टर म्हणतात यांना तर डिप्रेशनच्या गोळ्या चालू होत्या आणि ही ट्रीटमेंट यांच्यावर खूप दिवसापासून चालू आहे. तर तिलोत्तमा म्हणते की अच्छा. तर आता ऐश्वर्या म्हणते की आम्हाला हिच्या मागचं काहीच माहिती नाही आहे आणि जर यांची ट्रीटमेंट सुरू असेल तर यांना काळजी घ्यावी लागेल असा सल्ला आता डॉक्टरांनी दिलेला असतो. आणि लगेच आता ऐश्वर्या म्हणते विशेष काळजी घ्यायची म्हणजे काय? तेव्हा आता डॉक्टर म्हणतात की मी आत्ता काही यांना गोळ्या लिहून देतो आणि त्या गोळ्या यांना वेळेवर द्या आणि विशेष काळजी घ्या. आणि ज्या वेळेस आता अस्मीला पॉझिटिव्ह फील होईल त्यावेळेस मात्र यांना त्या गोळ्याची गरज भासणार नाही असा सल्ला आता डॉक्टरांनी दिलेला असतो. आणि यांच्या आजूबाजूचं वातावरण फ्रेश राहील याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या बरं का. आणि एवढ्यात आता सावली ही आता सोहमला घेऊन आता भैरवीच्या घरी येते आणि तारा आणि आता भैरवी बसलेल्या असतात. तेवढ्यात आता तारा ही सोहमला बघताच आता लगेच डचकते आणि ताराचा चेहरा आता एकदम टवटवीत झालेला असतो. तर सोहम ताराकडे बघू लागतो आणि इकडे आता भैरवी ही सावली आणि सोहमला बघताच आता भैरवीला मोठा धक्का बसलेला असतो. या सावलीने या सोहमला का आणलं याचा विचार आता भैरवी करू लागते. पण भैरवी म्हणते की अरे सोहम तू सुद्धा आलास. आणि इकडे आता भैरवी म्हणते हे बघ सावली चल आपण सोहम आलाय ना काही नाश्ता पाण्याचं बघू. भैरवी आता सावलीला आतमध्ये घेऊन जाताच इकडे आता सोहम हा ताराला बघतो आणि पटकन आता तारा ही सोहमला मिठी मारते आणि लगेच आता सोहम म्हणतो की तू व्यवस्थित आहेस ना तारा? तर तारा आता सोहमला म्हणते की काहीच व्यवस्थित नाहीये. मॉमने माझा मोबाईलसुद्धा काढून घेतला आहे आणि मला आता घराबाहेर पडण्याची सुद्धा परमिशन नाहीये. तेव्हा आता सोहमला मोठा धक्का बसलेला असतो. त्याच वेळेस आता इकडे भैरवी ही सावलीला घेऊन आतमधल्या रूममध्ये जाते आणि भैरवी आता सावलीला म्हणते की सोहमला इथे का आणलंस? तर आता सावली म्हणते की मला उन्हामुळे येता येत नव्हतं त्यामुळे सोहम मला सोडवायला आला. भैरवी म्हणते की हे बघ सोहम आणि इतर कुणाला जर तुला आणायचं असेल तर अगोदर फोन करून कळवत जा. आणि इकडे आता विचार करत भैरवी म्हणते की जा सावली सोहमला पाणी घेऊन जा. आता सावली ग्लास भरू लागते. तर तेवढ्यात आता तारा इकडे सोहमला सांगत असते की त्या दिवशी तुम्ही आला होतात ना त्या दिवशी मॉमला कळलं वाटतं आणि मॉम मला विचारित होती की तो मुलगा कोण होता ज्याच्यासोबत तू बोलत होतीस. आणि आता सोहम लगेच आता ताराला म्हणतो हे बघ तू काही काळजी करू नकोस. जर तुझ्या मॉमला काही कळलं असतं ना तर
आपल्याला ते समजलं असतं आणि तेवढ्यात आता आतमधून भैरवी ताराला हाक मारते. पटकन आता सोहम बाजूला होऊन सोप्यावर बसतो आणि सावली आता सोहमसाठी ज्यूस घेऊन येते. नाटक करत आता सोहम म्हणतो की तारा अगं कशी आहेस तू, आणि पटकन आता सोहम हा तो ज्यूस घेतो आणि ताराकडे बघतो. त्यानंतर आता ताराकडे बघतच सोहम ज्यूस पिऊ लागतो, तर भैरवी त्या दोघांकडे बघत असते. तारा एकटक नजरेने आता सोहमकडे बघत असते आणि आता लगेच भैरवी ही सावलीकडे बघते. तर आता भैरवीला तारा आणि सोहमवर संशय आलेला असतो. तर आता भैरवीला तारा आणि सोहमचे सत्य कळणार का? तर आता सोहमला आता सावलीने तारा आणि सोहमची भेट घालून दिलेली असते. आता सावली सोहम आणि ताराला कशी एकत्र आणणार आणि आता सावलीचे सत्य सारंग समोर कसे येणार आणि अस्मीची आता कशी हकालपट्टी होणार आणि मेंढाळ्यांच्या घरी आता रामनवमीला कोणता धमाका उडणार, सखदेवच्या भजनामध्ये सावलीच्या गाण्याचा आवाज कसा सारंगपर्यंत पोहोचणार, हे सगळं काही बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.